अगं मग होतीस कुठे तू? तू कबूल केलं होतं सगळ्यांसमोर जावई बापूंची माफी मागणार आहेस म्हणून. जा माफी माग त्यांची. तुझ्यामुळे विधी थांबलेत. आई आई प्लीज जाऊ दे ना. म्हणजे आणि कसं आहे, माफी जर मागायची असेल तर ती स्वतःहून मागितली पाहिजे, मनापासून मागितली पाहिजे, असं बळजबरीने नाही. त्यामुळे नको. आणि तिने माफी मागितली किंवा नाही मागितली, मी तर तिला माफ केलंय ना. बाई केवढ्या मोठ्या मनात आहे आमचा युवराज बघा. हो, पण तिला तिची जागा कळली पाहिजे ना. अरे आज तुझ्यावरती आरोप केले आहेत, उद्या घरातल्या कोणावरही आरोप करेल ती. तू बस आधी. प्लीज प्लीज शांत व्हा. तुम्हाला वाटतंय तसं काही होणार नाही. मी त्या मुलांना ओळखतो. डॉक्टर, हा आमच्या घरातला प्रश्न आहे, तेव्हा तुम्ही काही बोलला नाहीत ना तर बरं होईल. पद्मिनी, हे बघा, पद्मिनी काकूंच्या वतीने मी तुमची माफी मागते. ठीक आहे. पद्मिनी काकू, अजिबात नाही. मी आधीच सांगितलं होतं. तारिणी अगं माफी माग आणि विषय संपव ना हा. एक मिनिट. तारिणी, तुला असं नाही वाटत आहे की हा विषय आपण खूप जास्त वाढवतोय? तू युवराजचा अपमान केला तेव्हा तू शब्द दिला होतास की तू सगळ्यांसमोर माफी मागणार आहेस, बरोबर? अगं मग आता माफी माग आणि विषय संपव प्लीज. हे बघ, तुला जर असं वाटत असेल की निशिताचं सगळं नीट व्हावं तर प्लीज सगळ्यांसमोर लवकरात लवकर माफी माग, प्लीज. मला कळतच नाहीये ही इतका वेळ का लावतीये. एरवी चुरू चुरू जीप चालत असते का तुझी, आता का दातखीळ बसलीये? कारण तिला माफी मागायचीच नाहीये. इथे ना कौशिकीच्या शब्दाचा मान राखला गेला ना माझ्या मुलाचा. अहो वेळ वाया घालवला तुम्ही आमचा. काही नाही, हा साखरपुडा होणार नाही. चला सगळ्यांनी. कोणी कुठेही जायची गरज नाहीये. मी माफी मागायला तयार आहे. फक्त त्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी दाखवायचं.